तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझा 4 नंबरच्या ब्लॉगमध्ये। आणि 4 नंबरचा ब्लॉग हा असणार आहे आपल्या पेरणीचा। आज आपल्याला मक्का लावायची आहे आणि आमची आज पेरणी कशी मजेशीर होणार आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवणारच आहे। आणि मी आलेलो आहे आता आमच्या भाऊजीकडे खत न्यायला। आता खत घेऊन आम्ही जाणार आहे शेतात, मग बाकी पुढची पेरणी सुरू। चलो, तर या ठिकाणी आपण आता गाडीत खत टाकलेलं आहे आणि आता खत घेऊन चाललेलो आहे आपण शेतात। आणि शेतात गेल्यानंतर आता खत वगैरे काढून घेऊ आणि मग आपल्या पेरणीला करू सुरुवात। तर चला। तर या ठिकाणी आत्ताच आमच्या बाबांनी देव बाप्पाला नारळ फोडलेलं आहे आणि आता नारळ फोडल्यानंतर तिकडे आम्ही आमच्या बळीराजाची पूजा करू आणि आपल्या पेरणीला चालू करू। आता मस्त बैलांची पूजा चालू आहे आमच्या। बैलांची पूजा झाली की लगेच आमच्या पेरणीला सुरुवात। नारळ मला फोडायचं होतं पण इकडे आमच्या बाबांनाच नारळ फोडलं। आता पूजा झाली की लगेच सुरुवात। बळीराजाची पूजा करणं गरजेचे असते। बळीराजानंतर जो बळीराजाला चालवतो आमचा कट्टर शेतकरी सतीश गाडे। चलो, एवढी मक्का पेरायची आम्हाला, परत ही वरची पट्टी एवढी। आणि या ठिकाणी आज आपली पेरणी चालू झालेली आहे। आज दिवसभर लय दमणार आहे आम्ही आता सगळी। सतीश काकातले दम तेव्हा क्रमांक, पण तास मी करणार आहे। काकऱ्या ते काढणार आहे आणि तास मी करणार आहे। आता या ठिकाणी थोडं पाणी पडल्यामुळे वळण खांगाळलेलं आहे, तिथं मी वळण दाबतो। बाकीची पेरणी चालू झाली मागं तुम्ही बघू शकता। लेला आम्ही पण या ठिकाणी बाबा, मम्मी, आई, काकू, काका सगळे मस्तपैकी मक्काची लागवड करत आहे। माझं वळण दाबणं झालेलं आहे। आता मी बी चाललो, मस्त थैली घेतो। बाबा मस्त चालू आहे ना आपलं। बाबानं मध्येच पुंगी घालून दे मला की थैली आणली म्हणे डुप्लिकेट। आता डुप्लिकेट कच देईन कंपनीवाले? नाही हो ना। इकडे आमचे काका मस्त खत टाकू राहिले। काका फक्त स्पेशल ड्युटीवर राहतात खत टाकायला, ऑन ड्युटी खत। मम्मी मांग पडली काय करू? मी वळण दाबेपर्यंत कमीत कमी काकाने अर्ध्या काकऱ्या काढलेल्या आहे। राजा सारख्या जोडी दमली आमची आता, एक 4-5 दिवसापासून चालू आहे। इकडे आमची आई, काकू पा, आई किती पुढे आहे, सगळ्यात पेशंट आहे म्हणाला, सगळ्याच्या पुढे आहे। काकू मागण मी, मम्मी तर पावा आराकासवर। मी बी आता मस्त मी परस घेतो आणि लागतो कामाला। चला, ही माझी परस इथे बी घ्यायला। अवतार खूप खराब झालेला आहे कामानं। इथं माझी परस घेतलेली मी, बघू शकता तुम्ही माझी परस। आणि आता त्याच्यात मी बी टाकणार, इथं बी आहे आणि लागणार मी पण आता मक्का लावायला। तर या ठिकाणी आता जेमतेम आमची पेरणी होत आलेली आहे मक्का लावण्याची। आता ही फक्त वरची पट्टी बाकी आहे। खालची तुम्ही मी लिंबावून जी फुटेज घेतली ड्रोन सारखी, त्याच्यात तुम्ही बघितलंच की खालचं लावणं झालेलं आहे। आणि आता हा उलटा तिथपर्यंत नेला की आता आम्ही जेवण करणार आहे। बैल सुद्धा दमलेले, आता त्यांना सुद्धा आम्ही आता चारा वगैरे टाकू, तोपर्यंत त्यांना सुद्धा आराम भेटन। आम्ही जेवण करू, थोडा वेळ बसू आणि राहिलेलं काम करू। तर या ठिकाणी काकाने आत्ताच मस्त आपलं आऊत सोडलेलं आहे आणि आता बैलांना बांधताय। काका बैलांना बांधताय, तर मी आता चारा आणतो त्याला चारा टाकायला। तर इकडं आपल्या शेतात काही चारा बिरा नव्हता, मग काकाच्या तिथून मस्त हे बा कुट्टी भरून आणली, ती टाकतो मी आता आपल्या बैलाला मस्त संच्या राजाला। आता बैल जेवण करताय, आता आम्ही जेवण करायला जातो। चला। बापरे, येतं लगे आमचा चारा टाकणं वस्तूवर थांबले नाही, जेवायला बसून घेतले यांनी। ठीक आहे, काही हरकत नाही। आता गेल्यानंतर आम्ही पण जेवू, दोघंच राहिलो आम्ही आता। मस्त बसले सावलीत जेवायला। काय काय बाबाला कोणी एकटाच अलग बसवलं जेवायला? बाबा वाईट टाकलं काय तुम्हाला? जेवत नव्हते काऊन? बघू शकतो तुम्ही, मी पहिल्या ब्लॉग मध्ये भी सांगितलं होतं की या जेवणासारखा स्वाद चांगल्या 5 स्टार हॉटेल मध्ये सुद्धा नाही। एक नंबर जेवण धकते इथं
मला खाऊ दे भाऊ, पहिलं मला भूक लागली, पहिलाच उपवास आहे, मस्त साबुदाणा खाणार मी आता दाबून। तर चला काका हात धुताय, मी पण आता हात धुतो आणि जेवतो, म्हणजे साबुदाणा खातो। मी गेलो होतो आता पास आणायला, मी पास लांब पडली होती, ते आमचे सुंडूभाऊ भेटले आम्हाला इकडं। सुंडूभाऊ काय चालू आहे तुमचं? अद्रक लावणं चालू आहे ना इकडं आमचे डकले मामाचे अद्रक लावणं चालू आहे। सुंडूभाऊ येईल तिकडं, ही विहीर आहे आमच्या काकाच्या इकडं मागं, फार पांगडे चालू आहे, फार पांगडी चालू आहे सुंडूभाऊची। तर चला भेटू आता तास केल्यानंतर। तर या ठिकाणी बघू शकतो तू माझ्या पाठीमागं आमची पेरणी आज झालेली, मक्का लावणं शेवटचे तास लावताय आईन ते, आणि मी तास करतोय। आवाज बसला पहिला मागं ओरडू ओरडू, 5 मिनिटात आमचं सगळ्याच आवरण होईल। पाणी पण याची शक्यता आहे, बघू शकतो तुम्ही कशी ढग लागली काळी भोर, हे बघा। तर चला आता पटपट पटपट एवढे तास करून घेतो आणि मग लगेच आवरून घरी। तर या ठिकाणी झालेली आमची पेरणी बघू शकतो तुम्ही। आता बाबा बैल सोडताय आणि यांची घरी जायची तयारी, म्हणजे घरी जाऊन आता स्वयंपाक करणार आणि आम्ही गेलो खाणार। बाबा आता बैल सोडताय, मस्त चोपट चापट करताय बैलाला, दिवसभर दमल्यामुळे बाबा मस्त त्यांची मालिश करताय बैलांची आमच्या। मग गळा बसला, माझी मम्मी हसती, मी बोलतोय ते हसू येतं माझ्या मम्मीला, हे बघ कशी हसू लागली, हे बघ तिकडे पाहून असती, आई बी असती। तर चला आता बैलांना नेऊ तिकडं, चारा पाणी करू आणि जाऊ घरी। आईन ते गेले घरी, बैला माग ओढ ओढ माझा आवाज बसला आणि आता आमची गाडी लोड केलेली आहे, मी वक्कर वगैरे सगळं, एक वक्कर पुढे तो टाकायचा आहे आणि मग जाणार बैलांना चारा पाणी करणार, मग आम्ही पण घरी जाणार आणि तर चलो। तर या ठिकाणी आमचा चारा पाणी झालेला आहे आणि आम्ही सुद्धा आता घरी जाणार आहे। तिकडं आमची मर्सडीज लगेच रेडी आहे मला घेण्यासाठी, आणि आजचा ब्लॉग आपण या ठिकाणी स्टॉप करू। ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की पाठवा, त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा। तर चला भेटू आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये, धन्यवाद।